दिवाळीची सर्वात महत्त्वाची कथा श्रीरामचंद्रांचे अयोध्येत आगमन। ही कथा कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या दिवसाची आहे। याच दिवशी भगवान श्रीराम 14 वर्षांचा वनवास संपवून लंकापती रावणाचा वध करून आणि आपली पत्नी सीता व भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्या नगरीत परतले। अयोध्यावासियांसाठी हा क्षण खूप मोठा आणि आनंदाचा होता। आपल्या प्रिय राजाचे इतक्या वर्षांनी आगमन होत असल्याचा आनंद त्यांच्या मनात मावत नव्हता। अंधारावर प्रकाशाने विजय मिळवल्याचे प्रतीक म्हणून आणि प्रभू रामचंद्रांचे स्वागत करण्यासाठी लोकांनी संपूर्ण अयोध्या नगरीत मातीचे दिवे दीप लावले। प्रत्येक घर, प्रत्येक रस्ता आणि संपूर्ण नगरी दिव्यांच्या तेजाने उजळून निघाली होती। हा आनंदोत्सव त्यांनी मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला। याच ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ तेव्हापासून दरवर्षी कार्तिक अमावास्येला हा दिव्यांचा उत्सव म्हणजेच दीपावली किंवा दिवाळी साजरी केली जाते। ही कथा सत्याचा असत्यावर आणि प्रकाशाचा अंधारावर विजय दर्शवते। इतर महत्त्वपूर्ण कथा दिवाळी केवळ राम सीतेच्या आगमनामुळेच नाही तर इतरही अनेक कथांमुळे साजरी केली जाते। नरकासुर वध। नरक चतुर्दशीला भगवान श्रीकृष्णाने दुष्ट नरकासुर राक्षसाचा वध करून लोकांना त्याच्या त्रासातून मुक्त केले। या विजयाच्या आनंदात दुसऱ्या दिवशी अमावस्येला दिवे लावले जातात। देवी लक्ष्मीचे प्रगट होणे। पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनातून याच काळात धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मी प्रकट झाली होती, म्हणून तिचे स्वागत करण्यासाठी तिची पूजा केली जाते। दिवाळी हा सण अनेक कथांचा, परंपरांचा आणि आनंदाचा मिलाफ आहे।